आणि लोकशाहीमध्ये सर्वांना उभा राहण्याचा अधिकार आहे. आणि आव्हानं फक्त टीव्हीवरच बघितली आम्ही. आव्हानं विकास या सगळ्या गोष्टी असतील तर समक्ष भेटणं असतं, चर्चा असते आणि त्यातून माणसं पुढे जातात. या कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाहीत. टीव्ही माध्यम, प्रिंट मीडिया या गोष्टीतूनच आम्ही सर्व या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात कुठल्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. झाल्या असत्या तर नक्की विचार पुढे गेला असता, काहीतरी झालं असतं. अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. आणि मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो आदेश दिला तो शेवटच्या क्षणाला मी मान्य केलेला आहे. मी माझ्या राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आदेश आहे, त्यांनी आदेश दिला की इलेक्शन बिनविरोध होता कामा नये, पुरोगामी विचार हा टिकला पाहिजे आणि ते विचार टिकण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे. जय हो पराजय हो हा नंतरचा गोष्ट आहे. इलेक्शन लढलं पाहिजे आणि पुरोगामी विचार समाजामध्ये गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही लढा. माझ्या नेत्यांचा आदेश आला, तुम्ही पाळा. साहेब, आपल्या नेत्यांचा आदेश आपल्याच पक्षातल्या आमदारांना आलेला नाही. आम्ही या आणि हा उमेदवार आम्हाला मान्य नाही. मागे कोण आमदार आहे नाव सांगा. काय नक्की झाले काय पाटलांनी आमच्या केस आणि गळा कापला म्हणून आमच्या घरातला प्रश्न आहे. घरात बसून आम्ही संपू काय गैरसमज झाले असतील. पण यापूर्वी आता चिरंजीव आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावरून त्यांची नाराजगी नाही. मगाशीच सांगितलं मी की आमचा घरातला प्रश्न आहे, आम्ही घरात बसून नाही. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायची नाही. घरात बसून संपू आमचे विषय. तर मग प्रत्यक्षात तुम्हाला एकमत गोरे असतील आला नाही का ही निवडणूक नाही, कोणाचे फोन आले नाही. एका व्यक्तीच्या इगोमुळे ही निवडणूक लागली अशा पद्धतीचा आरोप. लोकशाही आहे, इलेक्शन लढायचं नाही का? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे का? तुम्ही सांगा पत्रकार मंडळींनी मला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडायची, विचार पुढे न्यायची. माझ्या पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, महाविकास आघाडीचा विचार पुढे न्यायचा. त्यातून कोण लढायला आणखीन तयार झालं, कोण कोण माघार घेतलं, सगळं दुनियाने बघितलेलं आहे. काँग्रेसचा अर्थ पाहत बैठकीत वसंत नाव झाला त्यावेळेस उत्तम जानकर असतील, अभिजित पाटील असतील, तुमचे दोन अजून आमदार त्यांना विश्वासात घेतले. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात करतो. 4 आमदार आहेत. नारायण आबा असतील, आम्ही चारही नाराज आहोत कारण वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवरती नाराज. त्या प्रश्नाचं मी 4 वेळा उत्तर देऊन झाले तुम्हाला. आमच्या घरातला विषय आम्ही घरात बसून संपू. नारायण आबा आधीच फॉर्म भरताना सोबत आलेले होते. धनंजय डिकोळे अर्ज माघारी घेताना भाजपचे नेते गाडीमध्ये आले. शेकापचे आमदार देखील त्यांच्यासोबत कायम राजू देशमुखच्या महाविकास आघाडीतून करत असताना महाविकास आघाडीचे सगळे नेते आधीपासूनच महायुतीच्या समर्थनासाठी ताकद महाविकास आघाडीची. मी या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतो. तत्काल पालकमंत्री असं म्हणाले की 616 मध्ये 16 मतं तरी मोठे पाटलांना पडतात. या प्रश्नाची वाट बघत होती. 16 काय परत एकदा सांगा. 616 पैकी 16 मतं तरी विरोधकांना त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत. मी आज 16 मतापासून सुरुवात करतो. त्यांनी सांगितलं 16 मत आहेत माझ्याकडे, मी 16 मतांपासून सुरुवात करतो. एक तर वसंतनाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले. आणि काल त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे आशीर्वाद घेतले.
आणि ज्या कारखान्यावर त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, संचालक म्हणून आहे, सभासद आहे आणि पंतांचा त्यांना कायम सहकार्य राहिलेलं आहे त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये. म्हणून ते पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखान्याच्या स्मृतीस्थळावरती गेले आणि ह्यात काही चुकीचं नाहीये. का जाऊ नये? ज्यांनी घडवलं त्यांचे उपकार विसरायचे नाही. चांगलं होईल निवडणूक करणार. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की पुरोगामी विचार हा समाजामध्ये राहिला पाहिजे. हुकुमशाही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी चालल्या नाहीत पाहिजे. माझ्या नेत्यांनी आदेश दिला तो मी पाळलेला आहे. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पुढे जाऊ. वसंत देशमुख यांच्या मागे जे आहे त्यांची ताकद आता राहिलेली नाहीये आणि किती ताकद लावली तरी त्याचा निकाल त्या दिवसात स्पष्ट होईल. मी इलेक्शन लढतोय, बघूया पुढं काय काय होतंय ते. आणि मी सांगितलं तुम्हाला मी 16 मतापासून सुरुवात करणार. 1998 जे आहे भाजपकडे पण बहुमत नव्हतं. त्यावेळी शिवाजी कामाला लावले त्यावेळेस माझ्या मागे 600 अदृश्य मत आहे. महाविकास आघाडी मतांची आपल्याला भाजपचा नाराज भाजपचे मतदार किंवा भाजपचे मागाशी मी सांगितलं तुम्हाला की 16 मत माझे आहेत म्हणून पालकमंत्र्यांनी जाहीर केलं. मी 16 मतापासून सुरुवात करतोय आणि 600 मतं अदृश्य आहेत. ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. बघू काय काय होतंय कुठं. महाविकास आघाडी महाविकास आघाडीची भाषा आपल्यासोबत सगळं दिसेल निकालाच्या वेळेस तुम्हाला. काँग्रेस उमेदवारांना अर्ज पास झाला यावर कशा पद्धतीनं बाद झाला, काय झालं, याच्या मागची सगळी माहिती आपण घ्यावी. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत, स्पीच व्हायरल झालेले आहेत. अजून खोलात जायचं असेल तर पंढरपुरात जाऊन माहिती घ्या, काय घडलं काय नाही, ज्यानं सही केली त्याला काय काय आश्वासन मिळाली याची माहिती घ्या तुम्ही सगळे. निवडणुकीच्या येणाऱ्या काळातील यशाचं आपल्या मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे. त्यासाठी मी लढणार. जिंकणं हारणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु पुरोगामी विचार या जिल्ह्यात टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही लढा.